पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत विविध विभागाचा आढावा। जिल्ह्याला गतिमान बनविण्यासाठी सर्वांनी एकत्र काम करण्याचे केले आवाहन। नंदुरबार जिल्ह्यात विविध विकास कामांना गती देण्यासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली आज सर्व विभागांची महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली। पालकमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांचा हा पहिलाच अधिकृत जिल्हा दौरा असल्याने या बैठकीकडे विशेष लक्ष लागले होते। बैठकीस आमदार राजेश पाडवी, चंद्रकांत रघुवंशी, आमशा पाडवी, शिरीष नाईक, जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यस यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। बैठकीदरम्यान जिल्ह्यातील प्रलंबित कामे, सुरू असलेले प्रकल्प आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या मूलभूत समस्यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला। विशेषतः पाणी टंचाई, आरोग्य सेवा, शिक्षण व्यवस्था, रस्ते, दळणवळण या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली। पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी नंदुरबार व दुर्गम आदिवासी बहुल जिल्हा असल्यामुळे येथील समस्या वेगळ्या स्वरूपाच्या असल्याचे नमूद केले। त्यांनी सांगितले की पाणी, आरोग्य आणि शिक्षण या 3 क्षेत्रांवर विशेष भर देणे आवश्यक आहे। यासाठी सर्व लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने समन्वयाने काम करणे गरजेचे आहे। तसेच शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबवून त्या तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या। अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी वेळ मर्यादा निश्चित करून काम करण्याचे निर्देशही त्यांनी दिले। जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी एकत्रितपणे प्रयत्न केल्यास नंदुरबार जिल्ह्याला विकसित जिल्हा म्हणून ओळख मिळवून देता येईल, असा विश्वास पालकमंत्र्यांनी व्यक्त केला। या बैठकीमुळे जिल्ह्यातील विकास कामांना नवी दिशा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। वीरेंद्र गिरासे, तापी परिसर न्यूज, नंदुरबार।